अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 11 एप्रिल. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे याद यहच मोहोवत है, मुझे तेरी याद आ गई. म्हणजे मला तुझे स्मरण झाले, तू माझ्या आठवणीत आलास. ही सततची याद म्हणजे एक प्रकारचे स्मरणच होय. आठवण येणे म्हणजे काही काळ विसरणे आणि स्मरणात असणे म्हणजे सातत्याने आठवणीत असणे. येता जाता उठत बसता सदैव आठवणीने बाबांना आठविणे, एक क्षण सुद्धा त्यांच्या वाचून दुसरा विचार नसणे, सदैव विचारचक्र बाबांच्या भोवती फिरणे, हे एक प्रेम भक्तीच होय. संत सुद्धा हेच मागतात, प्रेम भक्ती देई, प्रेम भक्ती देई, भक्तीत प्रेम असावे, श्री गुरूंचे वेड लागावे. वेडी वेडी म्हणती मला या भारुडात नाथांना हेच सांगायचे आहे. श्री गुरूंचे वेड लागणे ही गोष्ट सोपी नाही. मुले लेकरे घरदार संसार सारे विसरून गुरूंच्या स्मरणात राहणे हे तसे दिव्य आहे. मात्र मला गुरूंचे प्रेम एवढे लागलेले होते की बाबांचे शिवाय मला दुसरे काही सुचत नव्हते. त्यावेळी महाराजांनी वरील वाक्य मला बोलून दाखवले. नाम घेताना रूप द्यावे का, हा प्रश्न वेडेपणाचा आहे, कारण नाम आणि रूप वेगळे नाहीतच. रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते. उदाहरणार्थ रामायण वाल्मिकी ऋषीने आधी लिहिले, त्यात राम होता, पुढे राम जन्म झाला व रामाने तसे वर्तवून दाखविले. नाम हे रूपापेक्षा सत्य आहे, श्रेष्ठ आहे. नाम घेताना रूपाचे ध्यान राहिले तर उत्तमच आहे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते, तशी पारमार्थिक उन्नती ही आपल्या नकळत झाली पाहिजे. पारमार्थ मिळवण्यापेक्षा मिळालेले टिकवणे महत्वाचे आहे. नवऱ्याला आवडत नाही म्हणून बायकोने नाम सोडू नये. तिने नाम घेतले तर संसार सुखाचा होणार आहे. आपण जसे मोठे होऊ तसतशी साधकाची अवस्था भगवंताला भेटण्यासाठी वेडीपिशी व्हावी, म्हणून नाम श्रद्धेने घ्यावे. आपण जे काही करतो त्यात आपले समाधान किती होते हा साधनेचा थर्मामीटर होय. जगाचा मान अपमानाला भुलू नये. जगाच्या मान अपमानाला भुलू नये. मान मिळेल तिथे जाऊ नये. जो खरा साधक असतो तो मोठेपणाच्या भानगडीत पडत नाही, तो भक्तीच करीत राहतो. म्हणून प्रत्येकाने विचार करावा, मला मान आवडतो का, यावर आपले खरेपणा अवलंबून आहे. भगवंताचे प्रेम एकदा का लागले की ते सुटत नाही. प्रपंचात त्याला विश्वास म्हणतात, ज्याला भक्तीमध्ये श्रद्धा म्हणतात. आपले सर्वस्व अर्पण करणे म्हणजे तो एक यज्ञच असतो. भगवंताच्या आनंदाने देह भरून जावा, परंतु साधक अवस्थेमध्ये देह कष्टवीत जावे, याचा अर्थ दैन्यपणाने राहावे असे नाही. मिळाली तर श्रीखंड पुरी खावी, उपास पडला तर त्याची आठवण सुद्धा होऊ नये. भगवंताने ज्या स्थितीमध्ये ठेवलेले आहे त्या स्थितीमध्ये राहून श्री गुरुवरचे अनुसंधान कायम ठेवावे. विषयाकडचा ओढा भगवंताकडे लागला की आपोआप परमार्थ साधला. विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे त्याला भगवंताच्या स्मरणात समाधानाचा लाभ झाला. त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले. म्हणून तो 8वा अवतार आहे. देवकीचा पुत्र 8वा आहे. अवतार 8वा आहे. कंसाला ज्याचा सारखा आठव होत होता असा तो 8वा आहे. अशा या 8व्याला आठवणीने आठवले तर तो अचिंत्य परमात्मा सचिंत्य मानवाला अचिंत्य केल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की। पार्वती पते हर 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 महादेव। यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो।